नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र हनुमंत चडचण. आज तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ लक्ष देऊन बघणे गरजेचं आहे. जर तुम्ही जावा बॅकएंड डेव्हलपर बनण्याचा प्रयत्न करत असाल, तर सध्याच्या करंट मार्केटमध्ये कुठली टेक्नॉलॉजी म्हणजे कुठले फ्रेमवर्क्स यूज करत आहेत हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. मग त्याच्याच मधला हा रेस्ट एपीआय फंडामेंटल्स हा एक छोटासा कन्सेप्ट आहे. मग तोच कन्सेप्ट मी आज तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. मग हा कन्सेप्ट तुम्हाला समजल्यावर तुम्हाला पण समजून जाईल की नेमकं हा काय असतो. ओके. मी त्याच्यासाठी खास तुमच्यासाठी काही एक हा फॉर्मर अप्लिकेशन म्हणून एक अप्लिकेशन आहे, मी तयार केलेला आहे. मग आपल्याला नेमकं काय काय बघायचं आहे मी तुम्हाला सांगेन. हा आपला फॉर्मर अप्लिकेशन आहे. ह्याच्यामध्ये आहेत फॉर्मर एंटिटी क्लास आहे, युजर इन्फॉर्मेशन. मग आपला हा कंट्रोलर क्लास आहे, फॉर्मर कंट्रोलर. ओके. आपला फॉर्मर कंट्रोलर आहे, ह्याच्यामध्ये काही काय आहेत, सर्व काही आहे मेथड्स. ओके. कुठलं कुठलं मेथड्स आहेत, गेट मॅपिंग. ओके. गेट ऑल फॉर्मर्स, गेट फॉर्मर, मग त्यानंतर ॲड फॉर्मर, अपडेट फॉर्मर. ओके. मग डिलीट फॉर्मर. हे सर्व गोष्टी इथं आहेत. मग आपल्याला मग आपला इथं पोस्टमॅन पण आहे. ओके. हा पोस्टमॅन इथं आपण काय करू शकतो, आपला रिक्वेस्ट सेंड करून रिस्पॉन्स येत आहे का नाही ते चेक करू शकतो. ओके. हा पोस्टमॅन मधला हा गेट, पोस्ट, पुट, पॅच, डिलीट हे सर्व आपण काय करू शकतो, हे काय आहेत, मेथड्स आहेत. मग ह्याच्याने आपण काय करू शकतो, आपल्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे इथं सिलेक्ट करून आपण काय करू शकतो, त्याचा रिस्पॉन्स मिळवू शकतो. ठीक आहे. मग मी स्टार्ट करतो हा आपला रेस्ट एपीआय फंडामेंटल्सचा आजचा स्मॉल टॉक. ओके. हार्डली अर्धा तास जाईल, हार्डली. ओके. रेस्ट एपीआय फंडामेंटल्स ऑल दॅट यू नीड टू नो, म्हणजे रेस्ट एपीआयचा फंडामेंटल्स काय आहे या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. बेसिकली एपीआय कन्सेप्ट काय आहे. ओके. एपीआय कन्सेप्ट काय आहे हे आपण फर्स्ट ऑफ ऑल बघूया. ओके. API allows interactions between systems by following a set of standards and protocols in order to share features, information and data. ओके. मग बेसिकली काय आहे, हे एपीआय आपल्याला काय करतो, इंटरॅक्शन्स म्हणजे कम्युनिकेशन्स करण्यासाठी कोणामध्ये, सिस्टीम टू सिस्टीम. ओके. मग तो कम्युनिकेशन आपण कसं करतो, मोबाईलचे एका माणसाला जर आपल्याला कम्युनिकेशन करायचं असेल, बोलायचं असेल, तर आपण काय करतो, मोबाईलने कॉल करतो. मग त्याच्यामध्ये काही कसं असतात, कंडिशन्स असतात, प्रोटोकॉल्स असतात, फीचर्स. ओके. मग त्या फीचर्सचा यूज करून आपण, फीचर्स म्हणजे का कसं, आपण व्हॉइस कॉल करू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो. मग कम्युनिकेशनसाठी आपण अजून काय करू शकतो, टेक्स्ट मेसेज करू शकतो. ह्या सर्व ज्या गोष्टी झाल्या फीचर्स. ओके. एका माणसाकडून दुसऱ्या माणसांना कम्युनिकेट करण्यासाठी. तसंच ह्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये कसं असतंय, जर आपल्याला एका सिस्टीम टू अनदर सिस्टीम जर आपल्याला जर कम्युनिकेशन्स करायचं असेल, तर मग आपण काय करतो, एपीआय यूज करतो. मग एपीआय आपल्याला काय करतो, इंटरॅक्शन्स बिटवीन सिस्टीम बाय फॉलोइंग अ सेट ऑफ स्टँडर्ड्स अँड प्रोटोकॉल्स इन ऑर्डर टू शेअर. जे काही फीचर्स असतील, आपण पण काय करू शकतो, जेव्हा आपण बोलतो काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो मित्राकडून, नाहीतर काही इन्फॉर्मेशन आपण देतो, मग नंतर काय असते, हे डेटा अँड डेटा. मग आपण काय करतो, मोबाईल थ्रू आपण काय करतो, डेटा मीन्स समजा आपण पैसा पण पाठवू शकतो. ह्या सर्व गोष्टी झाल्या, आपण ते कशाने आपण हे करू शकतो, एपीआय. मग बेसिकली एपीआय म्हणजे काय असतो, फुल फॉर्म ऑफ एपीआय. एपीआयचा फुल फॉर्म असेल अप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ओके. अप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस हा नेमका काय करतो. ओके. हा अप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस काय करतो, हा एक फेस असतो. ओके. तो काय करतो, हा मोबाईल झाला, मोबाईल काय झाला, माझ्या आणि माझ्या मित्रामधला एक काय झाला, इंटरफेस झाला. जेणेकरून त्याचा यूज करून मी आणि माझा मित्र काय करत आहे, कम्युनिकेट करत आहे.
तशाच प्रकारे हे API ह्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये कसं करतो, ॲज अ इंटरफेस म्हणून ऍक्ट करतो. ओके, डिफरंट डिफरंट ॲप्लिकेशन्समध्ये इथं तसंच लिहिलंय, API ऍक्ट ॲज अन इंटरफेस बिटवीन डिफरंट ॲप्लिकेशन्स. बघा, हे मोबाईल आहे, हे ऑडिओ व्हिडिओ प्लेअर आहे, गेम आहे, हे वेब ब्राउझर आहे, एक कार्टचं ॲप्लिकेशन आहे, आणि हा झाला आपला लॅपटॉप वेब ॲप्लिकेशन. ओके, सो ह्या सर्व गोष्टींना एकमेकाशी कम्युनिकेट करण्यासाठी आपण काय यूज करतो, API. ओके, API गेटवे. तुम्हाला माहित असेल तर तुम्ही फोनपे यूज करता, गुगल पे यूज करता. ओके, मग ते गुगल पे, फोनपे चा गेटवे यूज करून आपण काय करतो, बघा आता हे अमेझॉनवरनं आपण काहीतरी खरेदी केलो, मग नाहीतर मिंत्रावरनं केलो. ओके, मग तेव्हा आपण काय करतो, पेमेंट करतो. पेमेंट कसं करतो, गुगल पे, फोनपेने करतो. ओके, मग गुगल पे, फोनपेने करून काय करतो, म्हणजे एक्झॅक्टली काय करतो आम्ही, त्याचा API त्याने अगोदरच काय केलेले असतात, API असतात. मग त्यांचा रोजर पे असू दे, त्या सर्व गोष्टीचा API आपण काय केलेला असतो, या ॲप्लिकेशनमध्ये इम्प्लिमेंट केलेला असतो, की डायरेक्टली आपण काय करतो, ह्यांचा API यूज करून मग पेमेंट करतो. मग तो पेमेंट काय जातो, नंतर ह्या अमेझॉनच्या ॲप्लिकेशनला जातो. अशा प्रकारे आपण काय केलेलं असतो, हे API आपण हे केलेलं असतो. मग तुम्हाला एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. रोजर पे API डॉक्युमेंट, एक API डॉक्युमेंटेशन. हे झालं आपलं रोजर पेचा API डॉक्युमेंटेशन. याच्यामध्ये आपण एक मिनिट, मला भेटलं तर मी तुम्हाला सांगेन आपण कसं इम्प्लिमेंट करू शकतो. या हे लोड होत आहे जरा. जनरेट API की यूज सँडबॉक्स URLs. हां, इथं आपण कसं हे करायला पाहिजे, या सर्व गोष्टी इथं हे त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली असतात. हां, भेटलं आपल्याला. ओके, सो हे रेस्ट API रिसोर्सेस काय असतात ते HTTP मेथड्स, हे बघा, गेट रिक्वेस्ट रिप्रेझेंटेशन ऑफ द स्पेसिफाईड रिसोर्स, रिक्वेस्ट युजिंग गेट शुड ओनली रिट्राईव्ह द डेटा. ह्या सर्व हे जे काही API डॉक्युमेंटेशन आहे ना, जर हे रोजर पेचं इम्प्लिमेंटेशन करून आपल्याला जर आपल्या अमेझॉनचा जर पेमेंटचा हे करायचं असेल, तर मग आपण ह्या डॉक्युमेंट यूज करून मग काय करतो, इम्प्लिमेंट करतो. मग नंतर काय होईल, हे बघा इथं पाथ पॅरामीटर, क्वेरी पॅरामीटर, पाथ पॅरामीटर, रिक्वेस्ट पॅरामीटर, डेटा टाईप काय काय आहे एक्झॅक्टली, कन्व्हेन्शन एंटिटी काय असेल, कलेक्शन्स काय असेल. ओके, रिस्पॉन्स बॉडी काय असेल, ह्या सर्व गोष्टी इथं त्यांनी काय केलेल्या असतात, मेन्शनिंग केलेले असतात. पॅजिनेशन काय असेल, हे ऑथेंटिकेशन एरर्स, बेस्ट प्रॅक्टिसेस, लोस, ह्या सर्व गोष्टी त्यांनी अगोदर काय केलेल्या असतात, प्रोव्हाइड केलेल्या असतात. म्हणजे हा रोजर पेचा पेमेंट गेटवे आपल्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी. ओके, मग हा यूज करून आपण काय करतो, इंटिग्रेट करून मग काय अमेझॉनला वगैरे कुठल्या पण गोष्टीला काय करतो, पेमेंट करू शकतो. हा झाला API ॲप्लिकेशन प्रोग्रामेबल इंटरफेस. ओके, मग त्यानंतर रेस्ट API म्हणजे काय. ओके, रेस्ट मीन्स रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर. बेसिकली हे काय आहे, इट इज अन आर्किटेक्चर स्टाईल टू डेव्हलप वेब ॲप्लिकेशन्स. म्हणजे हे एक काय आहे, स्टाईल आहे. म्हणजे अगोदर पण आपण करत होतो, पण हे एक आर्किटेक्चरने काम केलेलं. आणि असं आपण पण घर बांधत असताना बघा काय करतो, अगोदर काय करत होते लोक, हा मला इथे एक खोली पाहिजे, तिथे एक खोली पाहिजे, इथं असं पाहिजे, तसं पाहिजे सांगत होते. मग जेव्हा आपण आर्किटेक्टकडे जातो, इंजिनियरकडे जातो, तो काय करतो, एक्झॅक्टली आपल्याला काय पाहिजे ते एक चांगल्या प्रकारे आपल्याला हे बनवून देतो. हा असाच प्रकारे काय, एक आर्किटेक्चरल स्टाईल आहे. मग त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, हे रिप्रेझेंटेशन टेस्ट ट्रान्सफर मीन्स रेस्ट API आपण काय करू शकतो, इम्प्लिमेंट करू शकतो. ओके, इट इज अन आर्किटेक्चर स्टाईल टू डेव्हलप वेब अप्लिकेशन्स. मग त्यानंतर ते काय यूज करते, युजेस HTTP प्रोटोकॉल ॲज अ कम्युनिकेशन इंटरफेस. HTTP मीन्स हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल.
सगळ्यांना माहित आहे तरी पण मी सांगतो. माझं कम्युनिकेशन इंटरफेस आपण काय करतो, हे काय करते, रेस्ट एपीआय यूज करते. इट ट्रान्सफर्स डेटा थ्रू एच टी टी पी मेथड्स. ओके, देर आर सम ऑफ द एच टी टी पी मेथड्स आर देर. मीन्स तिथं काही एच टी टी पी मेथड्स आहेत. ओके, मग ते मेथड्स यूज करून आपण काय करतो, डेटा ट्रान्सफर करतो. क्लायंटकडनं डेटाबेसकडे, डेटाबेसकडनं काय करतो, पुन्हा क्लायंटकडे. हा झाला डायग्राम. हे द क्लायंट आहे. क्लायंट आहे मीन्स युजर असेल. हा इथे ह्या युजरला, म्हणजे युजरला डेटाबेसमधनं काय तरी गोष्टी पाहिजे. इथं आपण काय करतो, त्या युजरला सगळं हे डेटाबेसला तिथं हे कर, हे एसक्यूएल क्वेरी यूज कर, तसं कर, आपण काय करू शकत नाही. आपण डायरेक्टली काय करतो, एक बटन देतो, त्या बटनला आपण काय लिंक केलेला असतो, एपीआय लिंक केलेला असतो. मग तो त्या बटनवर जर युजरने क्लिक केला तर तो काय करेल, कॉल करेल पर्टिक्युलर जे काय मेथड्स वगैरे इम्प्लिमेंटेशन केलेले असेल, तो मेथड ते काय करेल, कॉल करून मग जे डेटा क्लायंटला पाहिजे तो डेटा काय करेल, तो क्लायंटला देऊन टाकेल. हा झाला डायग्राम. मग पुढं आपण बघूया हे रिक्वेस्ट अनाटॉमी काय आहे. रिक्वेस्ट अनाटॉमी, यू आर एल. लई ठिकाणी मीन्स आपण काय करतो, बऱ्याचदा हे यू आर आय आपण काय करत असतो, म्हणत असतो, पण एक्झॅक्टली त्याच्यात काय असतं हे आपल्याला माहित नसतं. ओके, मग आता ते आपण बघूयात. यू आर एल मीन्स युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. ओके, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. युनिफॉर्म म्हणजे काय असते, युनिक. ओके, मग त्यानंतर रिसोर्स म्हणल्यावर काही गोष्टी समजा, तुम्ही काय पण समजू शकता. म्हणजे काहीतरी खजाना आहे, त्या खजानाला लोकेट. ओके, ट्रेझरला म्हणजे लोकेट कसं करू शकतो, पाथ, एक्झॅक्ट पाथ काय आहे, की जिथे की आपण डायरेक्टली तोच ठिकाणी जायला पाहिजे, तो असतो युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. इट इज द अड्रेस टू नॉट जस्ट आयडेंटिफाय अ रिसोर्स बट ऑल्सो टू स्पेसिफाय हाऊ टू ऍक्सेस इट. म्हणजे इट इज द अड्रेस टू नॉट जस्ट आयडेंटिफाय रिसोर्स, म्हणजे हे फक्त ह्या रिसोर्स आहे म्हणून तिथं आपल्याला सांगण्यासाठी नाही, तर आपण त्या रिसोर्सला आपण कसं ऍक्सेस करू शकेन, ह्या गोष्टी पण काय करतो, हे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर मीन्स URL आपल्याला सांगतो. मग मग खाली काय लिहिलंय, इन अन एपीआय द URL कॅन बी नेम्ड ॲज बेस URL, विच मीन्स दॅट इज द बेस ॲड्रेस दॅट विल बी यूज इन द एव्हरी रिक्वेस्ट. ओके, मग आपण ह्यालाच काय म्हणू शकतो, की बेस ॲड्रेस. बेस ॲड्रेस म्हणल्यावर बघा, मग मी तुम्हाला सांगतो, आता आम्हाला सोलापूरला जायचं आहे. सोलापूरला गेल्यानंतर आतमध्ये आपण कुठं पण जाऊ, सिद्धेश्वर मंदिरला जाऊ, किल्ला बगीचाला जाऊ, मग त्यानंतर पालिकेला जाऊ, जिल्हा परिषदला जाऊ. पण बेस URL काय करतो, बेस URL आपल्याला माहिती काय देतो म्हणल्यावर, आपल्याला फक्त सोलापूरला जाऊस तर जे काय रस्ता असेल, आपण कसे पोहोच, जे काय कुठल्या पण आपण मीन्स ट्रॅव्हलिंगसाठी काय, म्हणजे आपण एक कारने पण जाऊ शकतो, बसने पण जाऊ शकतो, ट्रेनने जाऊ शकतो, इन फ्युचर आपण एरोप्लेनने पण जाऊ शकतो. मग हा काय करेल, सोलापूरपर्यंत जाण्यासाठी काय काय फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, त्या फॅसिलिटीजचा आपल्याला म्हणजे फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम काय करतो, URL. म्हणजे हा झाला काय, सोलापूरपर्यंत सोलापूरपर्यंत पोहोचवण्यासाठी. मग काय असतं, युनिफॉर्म रिसोर्स आयडेंटिफायर, हे URI. It is used in the URL to specify which resource the client would like to access in a request. म्हणजे त्यानंतर आपल्याला हे काय, URA काय करते, जर सोलापूरमध्ये गेल्यावर आपल्याला कुठं एक्झॅक्टली कुठं महानगरपालिकेला जायचं असेल तर कसं जायचं, ह्या सर्व गोष्टीचं इन्फॉर्मेशन जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण URA यूज करतो, युनिफॉर्म रिसोर्स आयडेंटिफायर. मग त्यामध्ये झाला हे बघा एक्झाम्पल, अगोदर काय होता, http://api.example.com. मग इथं कसं आहे, त्याला पकडून ॲडिशनल काय, प्रोडक्ट्स क्वेश्चन मार्क नेम इज इक्वल टू लॅपटॉप अँड अवेलेबल इज इक्वल्स टू ट्रू. हे झाला, हे जे काय ब्लू हायलाइटेड इन पर्पल आहे ना, तो पर्पल कलर मध्ये असलेला काय झाला, URI. आणि हे जो रेड कलर असा वाढतो मला, तो काय आहे, तो बेस URL. हा झाला बेस URL, हा पुढचा झाला काय झाला, URI, युनिफॉर्म रिसोर्स आयडेंटिफायर. Here, the client communicates to the server that the request is to retrieve products with the name equals laptop and available equals true. म्हणजे ह्याच्यामध्ये काय करत असेल, युजर काय करत आहे, त्याला लॅपटॉप पाहिजे, नेम काय म्हणजे कॅटेगरीमध्ये काय आहे, लॅपटॉप.
ओके. मग त्याच्यामध्ये अवेलेबल इज इक्वल्स टू ट्रू, म्हणजे आपण पण मोबाईलमध्ये कसं, जर आपल्याला मोबाईल घ्यायचा असेल तर सॅमसंग S24 टाकतो आणि ते आउट ऑफ स्टॉक वगैरे असतात, मग त्याच्यासाठी आपण काय करतो, ॲडिशनली ॲड करून अवेलेबल इज इक्वल्स टू ट्रू करतो. ओके, इन स्टॉक असलेले. मग ह्या गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. एव्हरी URL इज अन URL बट नॉट ऑल URLs आर URL. म्हणजे असं कसं आहे, URL मध्ये ना, URL मध्ये कसं असू शकतो, URI असू शकतो, पण URI मध्ये URL असू शकत नाही. हा लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. एव्हरी URL इज अन URI बट नॉट ऑल URIs आर URLs. ओके, असं झालं. म्हणजे आपण इथं मेन कसं बेस. ओके, सोलापूरला न जाताच आपण इथं काय आहे, महानगरपालिका, सोलापूरच्या महानगरपालिकेला जाऊ शकत नाही, सिद्धेश्वर मंदिरला जाऊ शकत नाही, आणि अजून मी काय म्हणलो त्या ठिकाणी किल्ला बगीचाला जाऊ शकत नाही. सोलापूरच्या किल्ला बगीचाला जायचं असेल तर. मग ह्याच्यामध्ये त्याच्यासाठीच म्हणले एव्हरी URL इज अन URI. ओके, मग URL आहे काय आहे, URI आहे. म्हणजे किल्ला बगीचा ही ऑल्सो अन अ पार्ट ऑफ सोलापूर, सिद्धेश्वर मंदिर इज ऑल्सो अन पार्ट ऑफ सोलापूर, अँड महानगरपालिका इज ऑल्सो अन पार्ट ऑफ अन URL. ओके, असं ह्या लाईनमध्ये म्हणलेले आहे. मग त्यानंतर कसं आहे, बॉडी पॅरम्स. ओके, बॉडी ऑफ द रिक्वेस्ट विच कंटेन्स ऑल द डेटा दॅट द सर्व्हर नीड्स टू सक्सेसफुली प्रोसेस द रिक्वेस्ट. ओके, हा झाला. बघा, रिक्वेस्ट पाठवत असताना म्हणजे आपण काय करत असतो, एकतर गेट रिक्वेस्ट करत असतो, पोस्ट करत असतो, अपडेट नाहीतर डिलीट करत असतो. मग तेव्हा आपल्याला काही गोष्टी त्यांना सांगावं लागतात. ओके, पर्टिक्युलर स्पेसिफिक. ओके, मग बघा, आता आपण काय करत आहे, रेल्वेने काय करत आहे, सोलापूरला जाणार आहे. मग सोलापूरला जायचं असेल तर आपल्याला नेमकं रेल्वेने जायचं म्हणणार कुठले कुठले ट्रेन जात असतील. ओके, त्या गोष्टी माहीत असणे गरजेचं आहे. आणि आपल्याला त्याच ट्रेनमध्ये बसणे हे फार महत्त्वाचं आहे. ओके, ट्रेन आहेत म्हटल्यावर आपण म्हणजे पुणे स्टेशनला लईच ट्रेन आहेत म्हटल्यावर आपण कुठल्या पण ट्रेनला बसून कुठं पण जाऊ शकत नाही. ओके, मग त्यासाठी इथं काही, इफ यू वॉन्ट सम डेटा ओके फ्रॉम द सर्व्हर देन यू नीड टू प्रोव्हाइड सम इनपुट्स. ओके, बॉडी ऑफ द रिक्वेस्ट विच कंटेन्स ऑल द डेटा दॅट द सर्व्हर नीड्स टू सक्सेसफुली प्रोसेस द रिक्वेस्ट. मग ट्रेनमध्ये बसल्यावर आपल्याला पाहिजे तिकीट पाहिजे, नाहीतर काय म्हणतात त्याला, TC येऊन आपल्याला बाहेर काढेल, असल्या सर्व गोष्टी असतात. हा, मी ॲज अ एक्झाम्पल तुम्हाला सांगत आहे, म्हणजे लवकरात लवकर कळायला पाहिजे बॉडी पॅराम्स नेमकं एक्झॅक्टली काय असते. ओनली यूज इन रिक्वेस्ट दॅट मस्ट सेंड इन्फॉर्मेशन सच एज क्रिएट और अपडेट. ओके, हे कशासाठी, क्रिएट नाही तर आपल्याला अपडेट गिपडेट करायचं असेल काही गोष्टी, मग तेव्हा आपण काय करतो, हे यूज करतो. नेम लॅपटॉप माझ्याकडे काही आहेत, हे बघा, हे गेट API लोकलच 91, हे गेट गेट झाला. गेट करत असताना आपण इथं काय दिलेलं आहे, हे टू. ओके, हे फॉर्मर ID आहे, टू मीन्स. ओके, मग मी आता इथं एकदा चेक केलेलं आहे, तरी पण तुम्हाला अजून एकदा दाखवतो, बघू काय होते. हां, आता मी एकदा केलेलं होतो, हे बघा, फॉर्मर ID 2. मग मी फॉर्मर ID काय केलो इथं, म्हणजे ॲज अ पाथ व्हेरिएबल काय केलो मी, फॉर्मर ID दिलो, मग तो फॉर्मर ID इथं आला, मग त्याच्या रिलेटेड जे डेटा असेल, नवीन पाटील @gmail.com, नवीन आणि डेट ऑफ बर्थ, हे गोष्टी त्यांनी काय केलेलं आहे, आपल्याला ॲज अ रिस्पॉन्स दिलेला आहे. मग हे काही मेंडेटरी फील्ड्स असतात, ते आपल्याला ॲज अ रिक्वेस्ट म्हणून पाठवायचा असतो. मग तेव्हाच आपण काय करू शकतो, आपण जे काय आपल्याला एक्सपेक्टेड रिस्पॉन्स पाहिजे, तो रिस्पॉन्स आपण त्याच्यामधून मिळवून घेऊ शकतो. हा झाला. मग आपण काय करू शकतो, पोस्ट मेथड पण आहेत, मी पोस्ट पण अगोदर यूज केलेलं आहे. ह्याच्यामध्ये बॉडी हे बघा, नवीन पाटील, नवीन पटेलच आहे, आहेत खाली लेम केलंय, तरी पण आता हे पोस्ट झाला. ओके, मग ह्याच्यामध्ये आपल्याला हे बॉडी वगैरे द्यावा लागतो. समटाइम्स वी नीड टू प्रोव्हाइड हेडर्स ॲज वेल. ओके, ऑथोरायझेशन, जेव्हा आपण JWT वगैरे त्याच्यासोबत करत असेल ना, तेव्हा आपण हे बिअरर, हे JWT बिअरर टोकन सिक्युरिटी यूज करत असेल तर तेव्हा आपल्याला हे पास करावं लागतं. मग इथं पॅराम. ओके, इथं मी ऍड केलो, काय केलो, स्टेट CD. मग त्यानंतर मी पुन्हा काय केलो, इथं अजून एक काहीतरी केलो. ओके, स्टेट मोबाईल नंबर. हे बघा, इथं इथं काय होत आहे, रिक्वेस्टमध्ये जे काय आपण पाठवत आहे ना, पोस्ट रिक्वेस्ट, त्याच्यामध्ये काय होत आहे, ॲड होत आहेत. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ते बॉडी पॅरामीटर पास करू शकतो. मग इथं पण काही गोष्टी आपण बिअरर टोकन वगैरे ॲड करून मग इथं सगळं करतो. हा झाला बॉडी, हा हेडर. ओके,
हे नंतर मी तुम्हाला सांगेन जसं जसं आपल्याला वेळ भेटेल तसं. हा झाला बॉडी पॅराम्स. त्याच्यामध्ये आता मी सांगितल्याप्रमाणे पॅरामीटर्स. ओके. इन्फॉर्मेशन दॅट कॅन बी सेंट इन अ रिक्वेस्ट बाय द क्लायंट इन ऑर्डर टू इन्फ्लुएन्स द रिस्पॉन्स बाय द सर्व्हर. मग आपल्याला हा आता मी एक टू टाकलेलं होतं माहिती आहे का, हे टू. टू टाकलं मला काय आलं, मला नवीन पाटीलचा आला. मी आता काय करेन, मे बी वन टाकेन. ओके, बघू काय होतं. हा बघा, हा raghu.patil@gmail.com. ओके, मग आपल्याला सर्व्हरकडनं काय पाहिजे, रिस्पॉन्स पाहिजे. कुठल्या गोष्टीचा रिस्पॉन्स पाहिजे ते आपण घेण्यासाठी आपण काय करतो, हे पाठवत असतो. मग जसं आपण पॅरामीटर पास करतो तसं ते आपल्याला ज्या ज्या गोष्टीचा इन्फॉर्मेशन पाहिजे त्या गोष्टीचा इन्फॉर्मेशन आपण देतो. ओके, हा मी हा टाकून बघू. हो, देखो, ये आ गया. ओके, अशा प्रकारे आपण हे काय करू शकतो, पॅरामीटर पास करू शकतो. मग त्याच्यामध्ये टाइप्स, पाथ पॅरामीटर. ओके, अ व्हेरिएबल इन द URI पाथ दॅट हेल्प्स इन पॉइंटिंग टू अ स्पेसिफिक रिसोर्स. मग आपल्याला काय पाहिजे, स्पेसिफिक रिसोर्स. मी आता काय केलो, स्पेसिफिक रिसोर्स पास केलो. स्पेसिफिक रिसोर्स म्हणजे काय केलं, ओय, कुठं गेलं ते. हा बघा, हे काय लास्टला सिक्स टाकल्यामुळे काय आहे ना, हे हे हा आउटपुट आला. ओके, हे स्पेसिफिक रिसोर्स जर आपल्याला इन्फो पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो, आपण वन इज द पाथ पॅरामीटर. ओके, विच पॉइंट्स टू रेस्टॉरंट नंबर वन एज टोटल ऑर्डर्स. ओके, मग आपल्यामध्ये आपण काय केलं, ते फॉर्मरचं आहे ना, मग फॉर्मरचं असल्यामुळे आपण स्पेसिफिकली काय केलं, सिक्स नंबर फॉर्मर. मग तो काय झाला, सिक्स नंबर फॉर्मरला पॉइंट आउट केला. मग त्यानंतर येतो हे क्वेरी पॅरामीटर, अ व्हेरिएबल इन URI path that helps in querying filtering through a list of resources. Okay, HTTP products question mark name is equals to cake. Name is equal to cake is the query parameter variable. Okay, which returns the product with the name cake. तिथं काय केलं, नेम केक. मी आता तुम्हाला सांगितलं हो ना. इथं जर आपण गेलो, इथं अँड जर आपण पॅरामीटर मध्ये काय स्टेट कोड वगैरे केलो, स्टेट CD. ओके, अँड गेलो, मग इन स्टॉक. इन स्टॉक व्हॅल्यू आपण काय केलं इथं, ट्रू. ओके, इन स्टेट कोड मी महाराष्ट्र किती आहे आपला, महाराष्ट्र स्टेट कोड किती आहे रे, 27. ओके, हा स्टेट कोड झाला आणि इन स्टॉक झाला ट्रू. मग हे असंच आहे. ओके, जर हे ट्रू असेल तरच काय होईल, आपल्याला रिस्पॉन्स मिळेल. हा क्वेरी पॅरामीटरचा आपण यूज करून हे करू शकतो. मग जेव्हा, मग नंतर येतो हेडर्स. येतच आहे सगळ्या गोष्टी, हे बघा, हे हेडर्स, याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट असतात. मग आपल्याला नंतर काहीतरी पाठवायचे असतील एक्स्ट्रा कॉन्फिगरेशन, म्हणजे ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन, देन वी नीड टू गो विथ द हेडर्स. ओके, इट अलाउज सेंडिंग एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इन द रिक्वेस्ट सच एस ऑथेंटिकेशन टोकन्स अँड कंटेंट टाइप्स. ओके, कंटेंट टाईप ऑल्सो असते इथं, एक मिनिट असेल मे बी. ऍक्सेप्ट अँड कोडिंग असे युजर करंट कनेक्शन, कंटेंट टाईप अप्लिकेशन स्लॅश जेसन. ओके, याच्यामध्ये आपण अप्लिकेशन डॅट XML पण यूज करू शकतो. आता सध्या मॅक्सिमम जेसन यूज करत आहेत. मग लेगसी प्रोजेक्टमध्ये काय XML पण आपण यूज केलेले आहेत. ओके, हा झाला headers. In this given example, the client is sending extra data informing not just its credentials to access a resource, but also a desired response format. ओके, मग हे ऍक्सेप्ट म्हणजे ऍप्लिकेशन स्लॉट जेसन. हे काय करतो, हे जेव्हा आपण पाठवल्यावर काय मिळेल आपल्याला, हे जेसन फॉर्मॅटमध्ये डेटा मिळेल. ओके, तो झाला हेडर्स. मग त्यानंतर आहे रेस्ट API मेथड्स. मी आता तुम्हाला इथं पोस्टमॅन मध्ये दाखवलो. हा पोस्ट गेट आहे, पोस्ट आहे, पॅच, डिलीट, हेड, ऑप्शन्स. मोस्ट प्रोबेबली हे पाच मॅक्सिमम, हे वरचे पाच काय करत असतात, मॅक्सिमम यूज करत असतात. मग नंतर हे आणि हे पण यूज करतात काही जण. मी तर नाही केलो सध्या, मग जेवढं माहिती आहे तेवढं सांगेन. गेट, रिसीव द इन्फॉर्मेशन अबाउट अन API रिसोर्सेस. ओके, मग आपण इन्फॉर्मेशन, आपण कोणता API आपण हिट करण्याचा प्रयत्न केलो, म्हणजे रिक्वेस्ट पाठवण्याचा प्रयत्न केलो, अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला काय भेटेल, रिसोर्स. आता गेट आहे, हा आपला जो आपण आता पाठवलो, हे गेटच आहे. ओके, हा झाला आपला गेट. तुम्हाला जर पाहायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो, दाखवतो. कहाँ चले गए बे, नेटवर्क. यहाँ पे देखो, एक गेट हो गया, राइट. ये अपना गेट. जर आपल्याला चेक करायचं असेल तर मार्क्स आहे मे बी, इथं गेटच आपण हे करू शकतो.
ॲज पर माय अंडरस्टँडिंग इथं बघा कंटेंट टाईप हे कॅश नॉट हे केबल आहे टायमर 60 सेकंद. ओके. हे झालं 200 एस टी टी पी स्टेटस कोड. पुढं आपण बघणार आहे स्टेटस कोड. हा झाला हे यू आर एल. मग अशी मी सांगितल्याप्रमाणे ओके. हा यू आर एल मध्ये पण काय असू शकतो यू आर आय बट कन्सिडर एक लाईन म्हटलेलं तर एव्हरी यू आर आय इज अ यू आर एल बट एव्हरी यू आर इज बट ऑल यू आर आय इज नॉट अ यू आर एल. मग हा झाला 200. ओके ओके जेव्हा रिस्पॉन्स असतो स्टेटस कोड 200 असतो. ओके. मग त्यानंतर आला आपला पुढचा पॉइंट. हे पोस्ट आहे पुट अपडेट आणि एपीआय रिसोर्स क्रिएट आणि एपीआय रिसोर्स जर आपण जर नवीन रिसोर्स क्रिएट करायचं असेल तर आपण काय करतो बॉडीमध्ये असं डेटा पाठवून इथं पोस्ट ॲज अ HTTP मेथड हे करून सिलेक्ट करून आपण काय करू शकतो इथं हे सेंड म्हणून रिक्वेस्ट पाठवू शकतो. ओके. मग हे डिलीट इफ यू वांट टू डिलीट अ रिसोर्स फ्रॉम ओके देन यू यूज दिस डिलीट वन अँड पॅच मॉडिफाईज अँड एपीआय रिसोर्स. जर काही आपल्याला पर्टिक्युलर चेंजेस करायचे असेल तर तेव्हा आपण काय करतो पॅच मेथड यूज करतो. मग त्यानंतर HTTP स्टेटस कोड्स विथ एव्हरी रिक्वेस्ट मेड टू द सर्व्हर वी गेट रिस्पॉन्स कोड. HTTP रिस्पॉन्स कोड ॲज अ मीन्स HTTP स्टेटस कोड इन रिटर्न. तो आता मी तुम्हाला दाखवलेला हा आहे ना हे 200. मग त्यानंतर एन नंबर ऑफ रिस्पॉन्स कोड आहेत त्याच्यामध्ये सिरियल आहेत 100चा सिरीज आहे 200चा सिरीज आहे सक्सेसफुल ह्याच्यासाठी 200 आहे. त्यानंतर 300 इन्फॉर्मेशनसाठी 300 आहे. मग 400चा सिरीज आहे क्लायंट एरर्स. मग त्यानंतर 500चा सिरीज आहे सर्व्हर एरर्स. मग त्या गोष्टी काय करतात जसं जसं आपण पुढं जाईन तेव्हा आपल्याला कळेल नेमकं HTTP स्टेटस कोड कशासाठी कोणत्या गोष्टीसाठी अ, नेमकं काय एरर येतं आणि कुठल्या एररला कुठले स्टेटस कोड द्यायचा असतो हे आपल्याला कळून जाईल. ओके. तो झाले HTTP स्टेटस कोड्स. स्टेटस कोड हे बघा सक्सेसेस रिडायरेक्शन प्रॉब्लेम इन द क्लायंट प्रॉब्लेम इन द सर्व्हर. प्रॉब्लेम इन द क्लायंट मीन्स समथिंग वी आर मिसिंग व्हाईल रिक्वेस्टिंग. ओके. जेव्हा पण आपण रिक्वेस्ट करत असतो तेव्हा आपण काहीतरी चुकीचा पाठवत असेल तर तेव्हा हे 400 सिरीजचा 403 आता इथं एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. इथं मला काय येईन आता हे बघा इथं इंटरनल सर्व्हर एरर आलं माहिती आहे का हे इंटरनल सर्व्हर एरर झाला हा 500चा सिरीज झाला प्रॉब्लेम इन द सर्व्हर. ओके. मग नंतर इथं मे बी आपल्याला येईल क्लायंट 401चा अनऑथोराइज मीन्स वी आर नॉट वॉचिंग व्हॉट एक्झॅक्टली मीन्स ऑथेंटिकेशनचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला काय व्हायला 401 अनऑथोराइज. ओके. असलं काही काय ते हे येते कोड्स HTTP स्टेटस कोड्स. हा झाला आजचा आपला रेस्ट एपीआय फंडामेंटल्स. याच्यामध्ये आपण काय काय कव्हर केलं एपीआय कन्सेप्ट एक्झॅक्टली काय असतं ते मग रेस्ट एपीआय मग रिक्वेस्ट अनॅटॉमी ह्याच्यामध्ये URL काय असतं URI का असतो. मग त्यानंतर बॉडी त्या यू आर आय मध्ये बॉडी पॅरामीटर्स काय असतात पॅरामीटर्स काय असतात त्याच्यामध्ये काय पाथ पॅरामीटर काय क्वेरी पॅरामीटर काय. त्यानंतर हेडर्स. ओके. हेडर्समध्ये आपण काय पास करू शकतो. मग त्यानंतर आपण लास्टली काय बघितलं रेस्ट एपीआय मेथड्स गेट पोस्ट पुट डिलीट पॅच अँड सगळ्यात लास्ट बघितलं आपण HTTP स्टेटस कोड्स. जसं जसं तुम्ही पुढे जाईन तसं तसं तुम्हाला कळेल. काही काळजी करायची गरज नाही. जब तक हम है कोई गम नहीं है. ठीक आहे. तसंच ह्या बोल्डलेस रेजिडेंट ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. मी तुमच्यासाठी खास नवीन नवीन काहीतरी आणेन. ओके. त्यानंतर आपल्याला अजून शिकण्यासारख्या लई गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगेन. कुठं आहेत म्हटलं तर कहाँ कुठं तर आहेत राव मला पण लक्षात नाही तेवढं. स्टेपी ओके. एवढं आहेत काही गोष्टी. हा या सर्व गोष्टी तुम्हाला शिकायचं आहे. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवाच. मग बघू आपण काय करायचं ते. ओके. थँक्स. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल. थँक यू. थँक्स अ लॉट.